नमस्कार, मी गिरीश निगम साम रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज दिवसभरात घडलेल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेध आपण या बुलेटिनच्या माध्यमातून घेणार आहोत। सुरुवातीलाच बातमी आहे बीडमधून। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येतील आरोपींच्या कबुलीत आणखीन एका कराडचा उल्लेख झाल्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय। कोणत्या कराडनं एंट्री केली आहे, कोण आहे हा नवीन कराड, पाहूयात एक खास रिपोर्ट। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता आणखी एका कराडची एंट्री झाली आहे। आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबात हे नाव पुढे आलंय। सुग्रीव कराड असे या व्यक्तीचं नाव आहे आणि त्याच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याचं जबाबात सांगितलंय। कोण आहे हा बीडचा नवा सुग्रीव कराड, पाहूया। सुग्रीव कराड हा केजचा रहिवासी असून धनंजय मुंडेंसाठी काम करायचा। आई केजची पंचायत समिती सदस्य असून पत्नी नगरसेविका आहे। मारहाण, खून, दरोडा असे गंभीर गुन्ह्यांची नोंद सुग्रीव कराडच्या नावावर आहे। बजरंग सोनवणेंच्या मुलीविरोधात सुग्रीवच्या बायकोनं निवडणूक लढवली होती। सुग्रीव कराड आणि सुदर्शन घुलेमध्ये वर्चस्वाची लढाई असल्याचं बोललं जातं। सुग्रीवच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याचा महेश केदार आणि जयराम चाटेनं आपल्या जबाबात सांगितलंय। त्यामुळे आता हा सुग्रीव कराड आणि वाल्मिक कराडमध्ये काही कनेक्शन आहे का, आणि तसंच सुग्रीवचा संतोष देशमुखांच्या हत्येशी काही संबंध आहे का, याकडे लक्ष लागलंय। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या घटनास्थळावर सापडलेल्या चप्पलीची ओळख आता पंचनामा करण्यात आलेला आहे। अश्विनी देशमुख यांची ती चप्पल संतोष देशमुखांची असल्याचं सांगितलंय। घटनास्थळी 8 नंबरची चप्पल सापडली होती। ओळख पंचनामा आता साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। अश्विनी देशमुखांनी ती चप्पल ओळखलेली आहे। आपले पती संतोष देशमुखांची ती चप्पल असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचे थरकाप उडवणारे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेत। मात्र या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। देशमुखांच्या मारेकऱ्यांची हैवानियत, मृत्यूचा थरकाप उडवणारे 15 व्हिडिओ, देशमुखांचं विवळणंही कॅमेऱ्यात कैद। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येची सुदर्शन घुलेनं कबुली दिली। त्यानंतर आता मृत्यूचा थरकाप उडवणारे 15 व्हिडिओ आणि 8 फोटो महेश केदारच्या मोबाईल मधून समोर आले। सीआयडीचे प्रमुख अनिल गुजर यांनी 2 ओप्पो आणि 1 सॅमसंग कंपनीचा मोबाईल ताब्यात घेतला होता। या मोबाईलचा फॉरेन्सिक अहवाल समोर आलाय। त्यातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे। संतोष देशमुखांना पाईप, वायर आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। शिवीगाळ करत संतोष देशमुखांची पॅन्ट काढण्यात आली। दुसऱ्या आरोपीकडून वायरची मूठ तयार करून मारहाण करण्यात आली। पाईपनं मारहाण करताना महेश केदारकडून शूटिंग करण्यात आलं। बाजूला सुदर्शन घुलेची गाडी देखील दिसतीये। संतोष देशमुखांना मारहाण करताना तसंच कॉलर पकडून बसवताना दिसतंय। संतोष देशमुखांना तोंडावर आणि इतर ठिकाणी मारहाण करण्यात आली। तपकिरी रंगाच्या पाईपनं मारहाण करताना तसंच व्हिडिओ काढताना एक व्यक्ती दिसतोय। संतोष देशमुखांना आरोपी बळजबरीनं काहीतरी विचारतायत। सुदर्शन घुले हा सगळ्यांचाच बाप आहे असं म्हणायला लावलं। देशमुखांच्या तोंडावर लघवी करताना दिसतायत। देशमुखांच्या अंगावरील कपडे काढून त्यांना अंडरवेअरवर बसवलं आणि पाईपनं मारहाण केली। जखमी देशमुखांना अंडरवेअरवर बसवून दुसरा व्यक्ती शूटिंग करतोय। देशमुखांचे केस सोडून बोलण्यास लावून शूटिंग करण्यात आली। देशमुखांना काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ जवळ झोपवल्याचं दिसतंय। रक्ताचे डाग असलेली पॅन्ट घालताना ते दिसतायत। देशमुखांना उठवून बसून शर्ट घालताना दिसतायत। त्याआधी फाटलेली तसंच रक्तानं माखलेली बनियान फेकून देताना दिसतायत। यामध्ये एक व्यक्ती विव्हळतानाचा आवाज येतोय। सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदारनं देशमुखांच्या हत्येची कबुली दिली। इतकंच नाही तर कोर्टातील युक्तिवादानंतर स्कॉर्पिओतील 19 पुरावे आणि आता 2 तास क्रूरपणे केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ समोर आले। मात्र ही हैवानियत कुठून येते? या हैवानांना कायद्याचा धाक राहिला नाही का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले। त्यामुळे आता देशमुखांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देऊन
कायद्याचा धाक निर्माण करण्याची गरज आहे. योगेश काशीसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, बीड. सरपंच देशमुख प्रकरणानंतर आता वळूया आपण प्रशांत कोरटकरच्या बातमीकडे. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. कोरटकरला 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी असणार आहे. सरकारी वकिलांची 5 दिवसांच्या कोठडीची मागणी होती, मात्र न्यायालयानं या मागणीवर निर्णय देत 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. आता 2 दिवसात पोलीस आता प्रशांत कोरटकरला कोणी मदत केलेली आहे, तो कुठे राहिला, त्याला कोणाला पैशांची मदत कोणी केली, या संदर्भातला सगळा सखोल तपास करणार आहे. त्याच्या गाड्यांविषयी देखील चौकशी केली जाणार आहे. शिवद्रोही प्रशांत कोरटकर शिवप्रेमींच्या रडारवर आहे. त्यातच कोर्टाच्या परिसरात प्रशांत कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न देखील झालेत. एकूण 3 हल्ले झालेत. नेमकं कसे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधातील रोष काही कमी होताना दिसत नाही. एकीकडे सर्वसामान्य शिवभक्त चवताळले. कोरटकरला आमच्या ताब्यात देण्याची भावना शिवभक्तांची आहे. मात्र पोलीस संरक्षणात कोरटकर स्वतःला सुरक्षित समजतोय. मात्र अशातच कोर्टात हजर केलेल्या कोरटकरवर थेट शिवभक्त वकिलानंच हल्ला केला. ए पशा असं म्हणत वकील अमित भोसले कोरटकरच्या दिशेनं धावला. सुनावणीनंतर कोरटकरला कोठडीकडे नेताना पोलिसांच्या गराड्यातच भोसलेनं हल्ला केला. हल्ला करण्याआधीच मात्र भोसलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. कोरटकरला अटक झाल्यानंतरही शिवभक्तांचा संताप काही कमी झालेला नाही. याआधीही कोरटकरला शिवभक्तांनी पायताण दाखवलं, त्याच्यावर चिल्लर फेकले होते. यावेळी आक्रमक झालेल्या शिवभक्तांची पोलिसांनी धरपकड केली. तर 28 मार्च रोजी सकाळी जेव्हा कोरटकरला कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं, त्याच वेळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुनावणीसाठी आलेल्या प्रशांत कोरटकरवर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न झाला. आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या जयदीप शेळके या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. एक समाधान आहे की शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि जिजाऊंच्या विषयी विष ओकणाऱ्या व्यक्तीबद्दल सहानुभूती न ठेवता कायद्याच्या कक्षेत राहून ज्या पद्धतीनं तपास चालला आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं, कारण ह्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल की खूप वेगवेगळ्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांच्याबद्दल वेगवेगळी विधानं केली होती, पण त्यांना कुठलीच कारवाई झालेली नव्हती, त्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल झाले नव्हते. पण ह्याच्यावर गुन्हा दाखल होऊन ज्या पद्धतीनं कारवाई करायची चाललेलं आहे, त्याच्याबद्दल मला एक शिवाजी महाराजांचा अनुयायी म्हणून एक समाधान वाटतं. 5 दिवसाची न देता 2 दिवसाचीच केवळ दिलेली आहे. काही असलं तरी पोलीस कोठडी मिळालेली आहे. पोलिसांना तपासामध्ये पूर्ण लक्ष केंद्रित करून काही गोष्टींवर तपास वेगवान पद्धतीने आणि कॉर्डिनेटेड पद्धतीने करावं लागेल असं मला वाटते. त्यासाठी जसं पूर्वी झालं तसं व्हायला नको. नागपूर पोलीस असतील, चंद्रपूर पोलीस असतील, यांनी कोल्हापूर पोलिसांना पूर्ण मदत आणि सहकार्य करून हा तपास वेगवान पद्धतीने करता येऊ शकतो असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय, त्यामुळे शिवप्रेमींच्या संतापाचा कडेलोट झालाय. त्यामुळे कोरटकर संतप्त शिवभक्तांच्या रडारवर आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. दरम्यान आलिशान कारचे फोटो आणि व्हिडिओ कोरटकरनं स्वतःच सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र प्रशांत कोरटकरकडे आढळून आलेली रोल्स रॉईस कार नक्की कुणाची आहे हे सांगण्यास प्रशांत कोरटकरनं नकार दिलाय. तर प्रशांत कोरटकरचा तो मित्र कोण असा प्रश्न आता उपस्थित झालाय. समृद्ध जीवन घोटाळ्यातील आरोपी महेश मोतेवारच्या कंपनीच्या नावावर असलेल्या रोल्स रॉईस कार जप्त करून तिचा लिलाव होणार होता. मात्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही आलिशान कार परस्पर एका 3ऱ्या व्यक्तीनं विकत घेतली होती. त्याच्याकडून ती कोरटकरकडे आली. मात्र कोरटकरचा हा मित्र कोण हा प्रश्न अनुत्तरित आहे. पोलिसांनी प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेतलेत. तसंच कोरटकरने कोणत्या गाड्या वापरल्या त्याचा देखील आता तपास केला जातोय. कोरटकर जिथे राहिला त्याला कोणी मदत केली हे सुद्धा तपासलं जात आहे. कोरटकरनं ज्या हॉटेलमध्ये मुक्काम केला त्या हॉटेलची देखील आता चौकशी केली जाणार आहे. त्याला पैसे कोणी पुरवले, कॉल करताना त्याच्यासोबत आणखीन कोण होतं याचा देखील तपास पोलीस करणार आहेत.
दुसरीकडे काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी कोरटकरवर जोरदार हल्लाबोल केलाय. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल इतकं गलिच्छ विधान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्याला औरंगजेबाच्या बाजूला कबर खोदून त्यात गाडून टाका, असं वडेट्टीवारांनी म्हटलंय. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात इतका गलिच्छपणे ज्याने वक्तव्य केलं, जो बोलला, महाराजांचा नव्हे तर महाराष्ट्राचा अवमान केला, हा महाराष्ट्रद्रोह्याला मला वाटतं की औरंगजेबाच्या बाजूला कबर खोदली पाहिजेत आणि त्या कबरीमध्ये याला घालून वरून माती घातली पाहिजेत. प्रशांत कोरटकरला औरंगजेबाच्या कबरी शेजारीच गाडा, अशी हल्लाबोल काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी केलेला आहे. महाराष्ट्रद्रोह्याला कबर खोदून गाडा, असं वडेट्टीवार बोललेले आहेत. प्रशांत कोरटकर विरोधात राज्यात 3 गुन्हे दाखल झालेले आहेत. संपूर्ण राज्यातून त्याच्या विरोधात संतापाची लाट आहे. पुढच्या बातमीकडे आता एकनाथ शिंदेवरील विडंबन गीतानंतर कुणाल कामरावर अटकेची टांगती तलवार होती. मात्र आता कोर्टानं कुणाल कामराला दिलासा दिलेला आहे. कोर्टानं नेमकं काय म्हटलंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. चेहरे पे दाढ़ी, आंखों में चष्मा. कुणाल कामराचं हे विडंबन गीत ना सरकारला पटलं ना पचलं, त्यामुळेच त्याचे तीव्र पडसाद उमटले. एवढेच नाही तर खार पोलीस ठाण्यात कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे कुणालवर अटकेची टांगती तलवार असतानाच मद्रास उच्च न्यायालयानं कुणाल कामराला दिलासा दिला आहे आणि 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले. याआधी कामरानं मद्रास न्यायालयात ट्रान्झिट अँटिसिपेटरी जामिनासाठी अर्ज केला होता. अंतरिम जामीन मंजूर करताना न्यायालयात काय झालं ते पाहूया. व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदेंच्या नावाचा थेट उल्लेख नसल्याचा युक्तिवाद. कामराला 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याबाबत खार पोलिसांना नोटीस. 2 साक्षीदारांसह जात मुचलका भरण्याचे आदेश. दुसरीकडे मुंबई पोलिसांनी त्याच्या विरोधात दुसरं समन्स जारी केलं होतं. या संदर्भातही कुणाल कामरा 31 मार्चला पोलिसांसमोर हजर होणार आहे. 24 मार्चला कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधत विडंबन गीत सादर केलं होतं. त्यानंतर शिंदे गटानं द हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड करत कुणाल विरोधात गुन्हा दाखल केला. तर या प्रकरणाचे विधिमंडळातही पडसाद उमटले. त्यानंतरही कुणाल कामरानं हम होंगे कंगाल म्हणत पुन्हा एकदा शिंदेंना डिवचल्याचं पाहायला मिळालं. चेहरे पे दाढ़ी, आंखों में कंगाल, हम होंगे कंगाल, दरम्यान कुणाल कामराला फरफटत आणून त्याला 3rd डिग्री देण्याचा इशारा मंत्री शंभूराज देसाईंनी दिलाय. तर संजय राऊतांनीही देसाईंचा चांगलाच समाचार घेतला. या कुणाल कामराला आता जी 3rd डिग्री असती पोलिसांची, त्या 3rd डिग्रीचा वापर त्या कुणाल कामरा बाबतीत करावा लागेल. तो आता कुठल्या तरी बेळात लपून बसलाय, ते काय सापडलेला नाही. आमच्या शिवसैनिकांनी त्याला उघडा ओपन आव्हान दिलेलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजून घेतली पाहिजे. त्यासाठी संविधान वाचावं लागेल, संविधान समजून घ्यावं लागेल. आणि गद्दाराला गद्दार नाही म्हणायचं तर काय म्हणायचं, हा एक नवीन त्यांनी जर काय डिक्शनरी तयार केली असेल. हा, बेईमानाला बेईमान म्हणायचं नाही का, रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणायचं नाही का. त्यानंतर जे गद्दार गुवाहाटीला गेले, मग तो इतिहास बदलायचा का, हे रेकॉर्डवरती आहे. हे जर एखादा कोणी कलाकार त्याच्या माध्यमातून हे मांडत असेल तर याच्यामध्ये तुम्हाला चिंता वाटण्याचं कारण नाही. कुणाल कामरा विरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे अंतरिम दिलासा मिळाला असला तरी अटकेची टांगती तलवार कायम आहे. मात्र न्यायव्यवस्थेने जरी कामराला तात्पुरता दिलासा दिला असला तरी राज्यात त्याची वाट पाहणारे शिवसैनिक कामराला मोकळीक देणार का आणि त्याच्या तावडीतून कामरा सही सलामत सुटणार का, हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पुढची बातमी आता अजित पवारांची. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांना धक्का दिलाय. अजित पवारांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. त्यावेळी कोनशिलेजवळ संचालकांनी मोठी गर्दी केली होती. गर्दी पाहून थेट अजित पवार पुढे आले आणि त्यांनी संचालकांना मागे ढकलले.
इकडे समोर सर सगळं डायरेक्ट संचालक राहिले बाजूला मागे सरा तुम्ही फोटोग्राफर मागे सरा सर मागे मागे सर मागे काढा फोटो इकडे समोर सर सगळं डायरेक्ट संचालक राहिले बाजूला मागे सरा तुम्ही फोटोग्राफर मागे सरा मागे रोखठोक बोलणारे दादा कृतीत देखील तसेच आहेत, हेच या प्रसंगावरून आपल्याला बोलू शकतो आपण. आणि पुढची बातमी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचीच आहे. मंत्रिपद न मिळालेल्या छगन भुजबळांना अजित पवारांनी पुन्हा एकदा डावलल्याची चर्चा रंगलेली आहे. धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना नेमकं कसं डावललंय? भुजबळांना डावलून भुजबळ विरोधकांना संधी दिली जाते का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. मुंडेंना दूर ठेवलं, भुजबळांनाही डावललं. विधिमंडळ समित्यातही भुजबळांचा समावेश नाही. भुजबळांना डावलून कांदेंना बळ. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं. त्यानंतर विधिमंडळ समित्यांची घोषणा करण्यात आली. मात्र या समितीत अजित पवारांनी वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेल्या छगन भुजबळांची एकाही समितीवर नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे या दोघांना डावलल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र कोणत्या पक्षाला किती समित्यांचं प्रमुख पद मिळालंय बघूया. भाजप 9, शिंदे गट 7, राष्ट्रवादी अजित पवार 8, काँग्रेस 1, अपक्ष 1. दरम्यान भुजबळांना डावलल्याचं समोर आल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात चेंडू टोलावलाय. मला माहीत नाही, कारण विधिमंडळाच्या सदस्यांच्या जी समिती आहेत त्या बाबतीमध्ये मला पूर्णपणाची माहिती नाही आहे. परंतु भुजबळ साहेब किंवा धनंजय मुंडे हे दोघेही त्यांनी मंत्री म्हणून काम केलेलं आहे. आणि आता विधिमंडळाच्या ज्या समित्या आहेत याच्यामध्ये अध्यक्ष ते नेमले जातात आणि सदस्य म्हणून काम करायचं असतं. त्याच्यामुळे त्यांच्याजवळ संपर्क करून त्यांनी न येण्याचं ठरवलं आहे किंवा काय झालं आहे याची माझ्याकडे आत्ता या क्षणाला माहिती नक्की नाही. महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्याला वगळण्यात आलं. त्यामुळे भुजबळांनी उघडपणे आपली नाराजीही व्यक्त केली होती. एवढंच नाही तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रिपद अजित पवारांनी स्वतःकडे ठेवलं. त्यामुळे भुजबळांच्या नाराजीत आणखीनच वाढ झाली आहे. त्यामुळे भुजबळांनी अजित पवारांच्या उपस्थितीतील बैठकांना दांडी मारली होती. कोणत्या बैठकांना भुजबळांनी दांडी मारली पाहूया. मंत्रिपद न दिल्यानं दर मंगळवारी होणाऱ्या बैठकीला दांडी. पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीला अनुपस्थिती. शिर्डीतील अधिवेशनाला तटकरेंच्या आग्रहावरून काही तासांची उपस्थिती. अजित पवारांवर उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर भुजबळांची भाजपसोबत जवळीक वाढल्याचं चित्र आहे. त्यातच आता विधिमंडळ समित्यांमध्ये भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदेंना बळ दिल्यानं भुजबळ आणि मुंडेंची कोंडी केली जाते का, अशी चर्चा रंगू लागली आहे. रुपाली बडवेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बातमीनंतर पुढची बातमी आता मनसेची. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्याची जय्यत तयारी आता सुरू झालेली आहे. जोरदार बॅनरबाजी करण्यात येते. मात्र काल मनसेच्या बॅनरवर थेट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो झळकल्यानं शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली होती. अखेर आता शिवतीर्थ परिसरात मनसेचे नवे बॅनर झळकलेत. या बॅनरवर आता बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काढण्यात आलाय. ठाकरे गटाकडून बाळासाहेबांचा जुना व्हिडिओ पोस्ट करत मनसेवर टीका झाली होती. लहानपणापासून अंगा खांद्यावरती खेळवलेले पोर असं काय करेल? पण त्याला निक्षून सांगायचं आहे की हे जर आहे तू शिवसेनेतनं बाहेर पडला, सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडलास, तर तू माझ्या बॅनरवरती फोटो छापू नकोस. मनसेच्या बातमीनंतर पुढची बातमी आता रायगडच्या राजकारणातून. रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटलाय का, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळातून विचारण्यात येतोय. कारण रायगडावरील एका हॉटेलमध्ये मंत्री आदिती तटकरे आणि भरत गोगावलेंनी
चक्क एकत्र येत नाश्ता केलेला आहे. दोघांमध्ये गप्पा झाल्या, संवाद झालाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही मंत्र्यांकडून किल्ले रायगडाची पाहणी करण्यात आली होती. त्याच दरम्यान आदिती तटकरे आणि भरत गोगावले एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. नाही आम्ही काय केलं, ते 2 घागरी त्यांच्या ओतायच्या ऐवजी आम्ही आधी पिऊन घेतलं. फुकट जायला नको. नाही आम्ही काय केलं, ते 2 घागरी त्यांच्या ओतायच्या ऐवजी आम्ही आधी पिऊन घेतलं. फुकट जायला नको. वळता दिशा सालीन प्रकरणाकडे. दिशाच्या मृत्यू प्रकरणाला आता नवं वळण लागण्याची शक्यता आहे. आर्थिक अडचणीतून दिशानं आत्महत्या केल्याचा उल्लेख मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. वडिलांचं अफेअर आणि सतत पैशांच्या मागणीमुळे ती तणावात होती. यावर दिशानं आपल्या मित्रांना बोलून दाखवलं होतं, असं देखील क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले. 4 फेब्रुवारी 2021ला मुंबईतील मालवणी पोलिसांनी या क्लोजर रिपोर्ट हा सगळा दाखल केला होता. बघा, ग्राफिकच्या माध्यमातून आपण पाहूया. दिशा सालियनची तणावातून आत्महत्या झाली असं या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. आर्थिक बाबींमुळे दिशा अडचणीत होती. वडिलांचं अफेअर आणि सतत पैशांची मागणीमुळे ती तणावात होती. वडिलांचं अफेअर आणि त्यांना द्याव्या लागणाऱ्या पैशांबद्दल दिशानं तिच्या मित्रांना सांगितलं होतं. दिशाचा प्रियकर, मित्रमैत्रिणी आणि आई वडिलांचा जबाब मालवणी पोलिसांनी नोंदवला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्ट कालच आलेला आहे, काही दिवसापूर्वी आलाय, पुन्हा एकदा प्रसिद्ध झाला. इतर काही गोष्टी येत आहेत. आदित्य ठाकरे समर्थ आहेत, उद्धव ठाकरे समर्थ आहेत, आम्ही सगळे समर्थ आहोत. अशा घाणेरड्या विषयाचं राजकारण करून जे या महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या कुटुंबावर, ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करू इच्छितात आणि पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावतात, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचारवाहक आहोत असे म्हणतात, त्यांना लाजा वाटला पाहिजे करताना. दरम्यान दिशा मृत्यू प्रकरणाचा पहिला क्लोजर रिपोर्ट आता मागे घेतला होता, असं स्पष्टीकरण मुंबईतल्या मालवणी पोलिसांनी दिलेलं आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर क्लोजर रिपोर्ट मागे घेतला होता असं पोलिसांनी सांगितलंय. दिशा मृत्यू प्रकरणी डिसेंबर 2023मध्ये SIT कडून चौकशी सुरू करण्यात आली, मात्र अद्यापही SITचा रिपोर्ट आलेला नाही. मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशानं आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. पोलिसांनी आधीच क्लोजर रिपोर्ट सादर केला होता आणि त्याच्यात असं आलं आहे, रोहन रायचं व्हर्जन म्हणजे तो आय विटनेस आहे, पोलीस रिपोर्टमध्ये व्हर्जन आहे की दिशाच्या वडिलाचे काहीतरी संबंध होते, त्याच्यामुळे ती जरा डिप्रेशनमध्ये गेली होती. म्हणजे त्यांनी तिनं त्यांना दिलेले पैसे त्यांनी कुठे दुसरीकडे देऊन टाकले, म्हणून ती परेशान होती आणि म्हणून त्याच्यातून तिने आत्महत्या केली. वळत लाडकी बहीण योजनेकडे. आयकर विभागानं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या उत्पन्नाची माहिती न दिल्यानं अर्जांची पडताळणी रखडलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचं फावलं आहे. पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट. आयकर विभागाचा आळस, अर्ज पडताळणी रखडली. लाडक्या बहिणींचं फावलं. सत्तेत आल्यावर महायुती सरकारनं लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. काही महिला योजनेच्या निकषात बसत नसतानाही लाभ घेत असल्यानं अर्जांची पडताळणी करण्यात येते. एकापेक्षा जास्त सरकारी योजनेचा लाभ घेणारे आणि निकषात न बसणारे आतापर्यंत 9 लाख अर्ज बाद करण्यात आले. मात्र आता या अर्ज पडताळणीला ब्रेक लागलाय. त्याला जबाबदार आहे आयकर विभाग. लाभार्थी महिलांच्या उत्पन्नाची माहिती मिळवण्यासाठी राज्य सरकारनं आयकर विभागाकडे संबंधित माहिती मागितली होती. मात्र अजूनही आयकर विभागानं ही माहिती दिलेली नाही. त्यामुळे अर्ज पडताळणी रखडली आहे. 2,63,00,000 महिलांची माहिती 2 महिन्यांपूर्वी आयकर विभागाकडे मागवण्यात आली होती. महिला आणि बालविकास विभागाकडून त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. मात्र अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही. ही माहिती मिळाल्यानंतर 2.5 लाखांपेक्षा जास्त लाभार्थी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. लाभार्थ्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपर्यंत असणं आवश्यक आहे. मात्र काही महिलांचं उत्पन्न त्याहीपेक्षा अधिक असताना योजनेचा ते लाभ घेत आहेत. त्यामुळे अर्जांची छाननी करण्यात येते.
आयकर विभागानं ही माहिती देण्यास असहकार दर्शवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अर्जांची छाननी रखडली आहे. दुसरीकडे योजनेसाठी जी पात्रता नमूद केली आहे त्यातील वयोमर्यादेच्या निकषात न बसणाऱ्या लाडक्या आपोआप कमी होत जातील. ही योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठीच लागू आहे. त्यामुळे 65 वर्ष पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ दर महिन्याला बंद होतो. यामुळे लाभार्थ्यांची संख्या नियमितपणे बदलत जाते. सध्या सुमारे 1,20,000 महिलांनी वयोमर्यादा ओलांडल्यानं त्या योजनेतून बाद झाल्या आहेत. त्याप्रमाणे विवाहानंतर इतर राज्यात स्थायिक झालेल्या महिलांचाही योजनेअंतर्गत विचार केला जात नाही. लाडक्या बहिणींची संख्या कमी होत असली तरी एकूणच या योजनेचा आर्थिक भार सरकारला पेलवत नाही हे वास्तव आहे. आयकर विभागानं माहिती दिल्यावर येत्या काही महिन्यात लाभार्थ्यांच्या संख्येत आणखी घट होणार असली तरी तोपर्यंत लाडकींच्या खात्यात पैसे जमा होत राहतील. मात्र सध्या तरी आयकर विभागानं आपलं काम वेळेत सुरू न केल्यानं लाडकीचं फावलंय एवढं नक्की. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आता नीलम गोऱ्यांच्या वक्तव्याकडे. लाडक्या बहिणींना अजूनही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री आहेत असं वाटतंय. शिंदेंनी लाडक्या बहिणीला लाच नाही तर जगण्याचा अधिकार दिला असं नीलम गोरेंनी म्हटलंय. दर महिन्यात जेव्हा मीटिंग होईल त्यावेळेला सामंत साहेबांना तुम्ही भेटाल तर तुमच्या भागामधले जे प्रश्न तुम्ही मांडता त्याच्याबरोबर जे प्रश्न सुटलेत त्याची सुद्धा माहिती आपल्या फळ्यांवरती किंवा आपल्या सोशल मीडियावरती ही सुद्धा माहिती पोहोचवणं गरजेचं आहे. आणि जेणेकरून या लाडक्या बहिणी ठिकठिकाणच्या ज्या आहेत त्यांना काही सगळं पुढचं माहीत नाही काय झाले ते. अजूनही काही जणींना वाटते की मुख्यमंत्री शिंदे साहेबच आहेत. त्यांना सांगायला पाहिजे आपल्याला की आपल्याला हे सगळं काम करत असताना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी म्हणून लाडकी बहीण योजना आणलेली आहे. जेव्हा लोक त्यांच्यासमोर म्हणतात की लाच दिली आहे ही, तेव्हा त्यांनी कुठेतरी त्याच्याबद्दलचा विरोध दर्शवला पाहिजे की ही लाच नाही आहे तर ही आमची भाऊबीज म्हणून दिलेली आहे. आता वळूया आपण वर्षा गायकवाडांच्या मागणीकडे. अनुसूचित जाती जमातींच्या उपयोजनांसाठीचा जो राखीव निधी आहे तो दुसरीकडे वळवणं हे तत्काळ थांबवा अशी मागणी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केलेली आहे. निधीचा वापर लाडकी बहीण सारख्या योजनांसाठी वापरण्यात येतोय. शिक्षण, आरोग्य, पोषण, महिला कल्याण आणि आर्थिक विकासासाठीच निधीचा वापर व्हायला हवा असं देखील वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे. भारतीय संविधान ने जो है वो अनुसूचित जाति और अनुसूचित जनजातियों के लिए प्रावधान किया है और उनको सुरक्षित किया है कि उनके लिए जो जनगणना है उसके अनुसार जो है उसको सब जो है वो फंड मिलना चाहिए और जो है उनके लिए जो है वो सब प्लान बनना चाहिए. दुर्भाग्यवश मैंने ऐसा देखा है सन्माननीय अध्यक्ष महोदय कि जो ये सब प्लान होता है जो अनुसूचित जाति और जनजाति के लिए बना होता है वो मैंने सरकार में देखा है कि वो डाइवर्जन किया जाता है. कभी जल संधारण के लिए किया जाता है, कभी रास्ते के लिए किया जाता है. इस बार एक मिनट हो गया. लाडली बहन के लिए किया गया. तो मेरा कहना है उनके लिए जनरल बजट है. तर एक दुर्घटनेची बातमी आहे. पुण्यातून मुळशीमधील घोटवडे फाटाजवळ प्राज कंपनीला भीषण आग लागलेली आहे. केमिकलमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. कंपनीत कुणीही अडकलं नाही अशी देखील माहिती आता समोर आलेली आहे. आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करतायत. आग इतरत्र पसरू नये याची काळजी घेतली जाते. प्राज कंपनीला ही आग लागलेली आहे. मुळशीमधील घोटवडे फाटाजवळ ही कंपनी आहे. केमिकलमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. दरम्यान कंपनीमध्ये कुठलाही कर्मचारी अडकलेला नाही अशी देखील माहिती समोर आलेली आहे. मात्र आग इतरत्र पसरू नये, नागरी वस्तीत जाऊ नये याची काळजी आता घेतली जाते. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत. पुढची बातमी पुण्यानंतर आता नागपूरमधून हिंसाचार प्रकरणात 3री मोठी अटक झालेली आहे. फैजान खातीब याला हिंसाचाराच्या सुमारे 10 दिवसानंतर आता पोलिसांनी अटक केली. फैजान खातीब हा जहाल विचारांचा आहे. त्याच्यावर जमावाला भडकवण्याचा आरोप आहे. फैजान खातीबसह शहबाज काझी याला देखील नागपूर पोलिसांनी अटक केली. नागपूर हिंसाचाराचे CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केलेली. पुढच्या गुन्ह्याच्या बातमीकडे. हॅलो, मी गौरीचा मर्डर केलाय. निर्लज्जपणे सासऱ्याला फोन करून राकेश खेडेकर या नराधमानं हत्येची कबुली दिली. मात्र राकेश खेडेकरनं पत्नीची हत्या का केली पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. पुण्यात गौरीची बंगळुरूत हत्या. पतीनं केले तुकडे,
सुटकेसमध्ये भरले. सासऱ्याला फोन करून थेट हत्येची कबुली. व्हिडिओत दिसतोय या नराधमाचा चेहरा नीट पहा. आज तो राक्षस राकेश खेडेकर, ज्यानं अत्यंत थंड डोक्यानं पत्नी गौरीची निर्घृण हत्या केली आणि या हत्येनं बंगळूर हादरलं. मात्र राकेश खेडेकरनं पत्नी गौरीची हत्या कशी केली पाहूया. राकेश आणि गौरीचं 2 वर्षांपूर्वी लग्न झालं. 2 महिन्यांपूर्वी राकेश आणि गौरी नोकरीसाठी बंगळुरूमध्ये आले. गौरीला मनासारखी नोकरी न मिळाल्यानं सतत वाद. बंगळूर पोलिसांनी राकेश आणि गौरीची समजूत घातली. 26 मार्च गौरी आणि राकेशचं टोकाचं भांडण झालं. गौरीनं रागाच्या भरात स्वयंपाकघरातला चाकू राकेशला फेकून मारला. इरेला पेटलेल्या राकेशनं संतापाच्या भरात गौरीला अनेकदा भोसकलं. गौरीचा त्याच जागीच मृत्यू झाल्याचं पाहून राकेश घाबरला. राकेशनं गौरीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सुटकेसमध्ये भरले. तर हत्येनंतर राकेशनं घर मालक आणि नातेवाईकांना गौरीच्या हत्येची माहिती दिली. मेरे लड़के का फ़ोन आया ना, मेरे लड़के का फ़ोन आया कि मैंने ऐसा किया है. वो बहुत झगड़ा कर रही थी मेरे साथ. 4 दिन पहले उसकी लड़की की माँ को भी उसने फ़ोन किया था कि मेरे को बहुत तकलीफ दे रही है करके. तो उसकी माँ ने भी उसको समझाया क्योंकि उसकी माँ जो है लड़की की, वो मेरी सगी बहन है और वो लड़की जो है मेरी सगी भांजी है. त्यानंतर राकेशनं साताऱ्याकडे जाताना विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी लोकेशन ट्रेस करत राकेशला अटक करत ससूनमध्ये उपचार केले. हे असं असलं तरी पत्नीची हत्या करून सुटकेसमध्ये भरण्याची विकृत मानसिकता येते कुठून, असा सवाल उपस्थित झालाय. त्यामुळे पती पत्नीमध्ये वाढत असलेली ही विकृती रोखण्यासाठी समुपदेशनासह ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. कारण उच्च शिक्षित तरुणांकडून असे क्रूर गुन्हे घडत असल्यानं मोठी सामाजिक समस्या निर्माण होतीये. एवढं मात्र खरं. सागर आव्हाड आणि नितीन पाटणकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पुणे.